हा एक 12वा खेळाडू. एक आहे कुल्ला पत्रा तिथे आहे. हा कृष्णदादा मडवी आहेत. निश्चित ग्राउंडची समस्या प्रत्येकाला भेडसावते, प्रत्येकाला समस्यांना सामोरे जावं लागतं. मात्र येणाऱ्या काही काळामध्ये याचे प्रश्न सुटतील, कारण आताच झालेल्या निवडणुकीमध्ये आपलेच बरेचसे आगरी समाजाचे नगरसेवक आमदार सुद्धा निवडून आले. त्यामुळे हा प्रश्न सातत्याने मांडला जातोय की आमच्या खेळाडूंना हक्काचं मैदानं द्या, कारण मैदानच आता दुर्मिळ होत चाललेली आहेत. त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं असं. आता क्रिकेट भरपूर डेव्हलप झालं आहे. खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही नेहमी सांगत असतो की क्रिकेट भरपूर डेव्हलप होत चाललं आहे. इतर ठिकाणी पाहणे आपल्या कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट पहा, अतिशय चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतं. याचं श्रेय पाहिलं तर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, त्याचबरोबर रेग्युलरचे विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेतून नवीन नवीन क्रिकेटला मिळणाऱ्या संध्याच दिल्या जातात. सर्वांना चांगल्या प्रकारे तिथे सेट होण्याची संधी असते. चला जाऊया खेळाकडे. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा फोल्डर दूरवरती आहेत, लागोपाठचा दुसरा चौकार. अजून एक चौकार मारला तर एक बनारसी साडी मिळेल. वसंत पाटील क्या बात आहे. मी अगोदरच सांगितलं की आगासनवाल्यांचा नाद करू नका, कारण त्यांचा तामझाम वेगळाच असतो. क्रिकेटमध्ये वेगवेगळी पारितोषिकं लावतात आणि सर्वांना समान संधी मिळेल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यांना फक्त एवढंच माहीत आहे आपली क्रिकेटची स्पर्धा चांगली झाली पाहिजे, ना नफा ना तोटा. फटका येते नाही आहे, फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळाली, संधी निर्माण झाली होती. 3 चौकार, 3 षटकार, 3 विकेट, एक बनारसी शालू तुम्हाला मिळेल, म्हणजे आपली गृहिणी सुद्धा खुश होईल या अनुषंगाने. आणि घरच्या ह्या गृहोपयोगी वस्तू जेव्हा मिळतात ना, तेव्हा एक आनंद वेगळाच असतो. हे सातत्याने आपण पाहत आलोय. फिल्डिंगमध्ये परिवर्तन करत असताना डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे सुधीर पाटील. पॉवर प्लेचे पहिलं षटक, 2 चेंडू 2 चौकार आले, त्यानंतर एकेरी धाव, म्हणजे अद्यापर्यंत 9 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. चांगला चेंडू अगदी समोर खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेत असताना पाहायला मिळाला आणि पहिलाच डाडबॉल आलाय. संदीप भोईर यांना पाहतोय. त्यांचेसुद्धा भरपूर खेळाडू असतात प्रत्येक टीममध्ये. मात्र सध्या झालंय काय, क्रिकेटच्या मैदानावरती 1-2 कमी खेळाडूच पाहायला मिळतात. फटका चांगला पुस्तकी कॉपीबुक स्टाईलने कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्याच्यावरती एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी निघाले होते संदेश होते आणि तोपर्यंत एकच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागलं. सकाळच्या या शांतमय वातावरणामध्ये पाहतोय आज कित्येक दिवस झाले, सकाळी दुपारी संध्याकाळी वातावरण थोडंसं गडबड करत असतो. कधी अंधुक प्रकाश येतो, कधी लक्क सूर्यप्रकाश येतो. हे सातत्य मैदानावरती पाहायला मिळालं आपल्याला. रिवर्स खेळायचं होतं. बॅटकट ओके, बॅटकट होती, पाहिलं पंच श्रीनाथ पाटील सर आणि स्क्वेअरला संदीप भाणे सर, हे 2 पंच आहेत. येस बॅटकट होती, इशारा केला गेलाय, त्यामुळे जीवनदान मिळालं. नाही तर अगदी लेग बिफोर होते, प्लम्पमध्ये होता चेंडू. मधोमध
चेंडू पडला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धाबांचा विचार केला तर सुरुवातीला 2 चौकार आल्या, त्यानंतर संदीप भोईर यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि एकंदरीत धाबा झाल्या त्या बिनबाद 10. दहा धावा, बिनबाद 10. चला पद्माकर भोईर आल्यात दुसऱ्या षटकामध्ये P2चे षटक. पटका चांगला आहे, ऑन साईडला केलेल्या डीप मिड विकेटला फल्डर उपस्थित आहेत. चेंडूवरती आल्या तोपर्यंत 2 धावा पहा मिळतात जेव्हा जेव्हा दूरवरती चेंडू जातोय. P2चे दुसरं षटक पद्माकर भोईर हाताळत असताना लेफ्टी राईटी ते सुद्धा पहा मिळते. फुलटा स्वतः हॅमर्ड केलाय, बॉलला गॅपमधून 2 फिल्डर होते, अगदी त्यांच्या मधोमधून चेंडू जात असताना पहिला चौकार पाहायला मिळतोय फलंदाज सुधीर पाटीलच्या बॅटमधून. हे डावकुरे आताचे बॅटर असताना एक नॅचरल शक्ती त्यांच्याकडे असते. पहा बरेचसे बॅटर ज्यावेळेस बॅटिंग करतात एकदम त्यांचा फ्लो बॅटिंगचा आणि आक्रमकतेने बॅटिंग करत असतात. हे सातत्याने पाहिलं त्यांना. स्कोर झालाय तो 16. पहिल्या षटकात 10 होत्या, या षटकात अद्यापर्यंत 6 धावा आल्या. दोन्ही चेंडूवरती 6 धावा येत असताना पाहिलं. P2चं षटक आहे. सुरुवातीला 2 चौकार आले लागोपाठ वसंत पाटील यांच्या बॅटमधून आणि त्यानंतर घडलंय काय की ते डॉट चेंडू आले 2. एकेरी धाव मिळाली. चांगलं कमबॅक राहिलं संदीप भोईरचं. बिग हिट काढण्याचा प्रयत्न, मोठा पडका खेळायचा होता. यावेळेस लाईन जर पाहिली तर आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केलं गेलं आणि पिचिंग करत असताना मात्र तेथे चेंडू आलाय डॉट. चेंडू चालला आता बाउंड्री लाईन जवळ, फिल्डर येण्याच्या अगोदर चौकार. यावेळेस चांगला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डॉट. डॉटच्या माध्यमातून तुम्हाला पहा मिळतोय थोडंसं कमबॅक होत असताना. येथे सुद्धा चौकार आल्यानंतर पद्माकर भोईर एक लेझिंग खेळाडू आहे. गेली कित्येक वर्षे बेतवडे टीमला लीड करत असताना जरी इंजुरेट असले तरी सुद्धा एक खेळाडू मैदानामध्ये सातत्याने खेळतात. ड्राईव्ह केला संदीप समोर आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड 102 मध्ये रूपांतर केलं गेलंय. हेच असं कधी कधी चेंडू तुमच्याकडे आला मिसफील्ड झाला की 102 मध्ये रूपांतर सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतंय. कारण लांब बाउंड्री असते तिथून थ्रो करणं थोडंसं अवघड जातं आणि अशा वेळेला धावा आल्या 2. पॉवर प्ले संपलाय. P2 मध्ये धावा एकंदरीत पहिल्या आणि दुसऱ्या, पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या. एकूण टोटल 12 चेंडूंचा कैद समाप्त झाला 22 वर्दी.
चला 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 22 धावा, कोणतीही विकेट गेली नाही आहे. अद्यापर्यंत चांगला खेळ चालला आहे. याच मैदानावरती धावा होतात. 55 ते 60 धावा बनवल्या जातात. सातत्याने चित्र पाहा मिळतोय. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अगदी जमिनीलगत फटकाय. शॉर्ट स्क्वेअर लेगमधून चेंडू जात असताना एकेरी धाव प्राप्त झाली आहे. धावसंख्या 23. आमच्या समवेत आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये भावेश पाटील, मुंबार्ली, आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे उपाध्यक्ष नितीन सर काळन यांचा आवाज तुम्हाला ऐका मिळेल. NTC नॅशनल टेनिस क्रिकेट .in वरती स्पर्धा तुम्हाला कव्हर केली जाते. हो, मोठा फटका खेळाचा होता. चांगली गोलंदाजी लेग बायच्या स्वरूपामध्ये श्रीनाथ पाटील इशारा करत असताना एकेरी धाव मिळते. 24-24 ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. अत्यंत चांगली स्पर्धा सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी. हो, फटका वेगवान होता, मात्र फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल, दुसऱ्यासाठी निघाल्यात आणि 2 धावा कंप्लीट करत असताना जेव्हा तुम्ही पहिली धाव लवकर घेताना तेव्हा दुसरी धाव तुमच्यासाठी इझी जाते, सोपी जाते. आणि हे चित्र राहिलंय की धावा एकपटण्यासाठी जेव्हा तुम्हाला 2 धावा घ्यायच्या असते तेव्हा निश्चित पहिली धाव वेगाने घेत चला. यावेळेस चांगला चेंडू होता, हलकंसं अपील पाहायला मिळालं. चेंडू डाट जात असताना चांगली गोलंदाजी संदीप भोईर. सातत्याने जेव्हा बेतवडे संघ आलाय तेव्हा मात्र त्याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक अष्टपैलू खेळाडू आहे, सलामीला येत असताना चांगलं स्टार्ट देतो. बिग हिट केलाय, फटका चांगला आहे, फिल्डर आहे त्याच्या बागेच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर झालाय, षटकार. चला, चेंडू आला, षटकार आला होता. वसंत पाटील पुन्हा एकदा शॉर्ट्स केलेला फिल्डर होते त्याच्या बागेच्या बाहेर जात असताना सुरुवातीचे चेंडू चांगले आले, मात्र 5वा आणि 6वा चेंडू अतिशय खराब पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती 2 मोठे फटके येत असताना टोटल झाली आहे टीम घारिवली संघाची विदाउट विकेट 36 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा 36. पहिल्या षटकात धावा होत्या त्या 10, दुसऱ्या षटकात धावा आल्या 12 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा धावांचा ग्राफ वाढत असताना पाहायला मिळाला. 14 धावा आल्या. पहिल्यापासून दुसऱ्यामध्ये 2 धावा एक्स्ट्रा, पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये आणखीन 2 धावा एक्स्ट्रा. खरं तर हे 2 चेंडू होते ना, याच्यावरती 2 मोठे फटके आले. सुरुवातीचे 4 चेंडू चांगले फेकले होते. असं सुद्धा क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळतं आपल्याला की जेव्हाचे सुरुवातीचे चेंडू चांगले असतात त्यानंतर फलंदाजाला सुद्धा माहिती असते की आता चेंडू डॉट गेल्यात, मग त्याच्यावरती आक्रमणाला सुरुवात होते. आणि ते आक्रमण करत असताना वसंत पाटीलने अद्यापर्यंत चांगली इनिंग साकारली आहे.
चला, आमचे सत्यवान दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत आपलं. सर्वांना नेहमीच वाटतं जेव्हा स्पर्धा असते तेव्हा मदत करत असतात ते, त्यांचं सुद्धा स्वागत करूया. चला मॅचमध्ये जाऊया. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 धाबा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाज ज्ञानेश्वर पाटील. हो, फटका चांगला आहे. ऑफ ड्राय केलाय. जबरदस्त फटका. पहिल्याच बॉलवरती ऑफ ड्राय करत असताना डावकुऱ्या त्याचं सुधीर पाटील च्या बॅटमधून चौकार. धावसंख्या 40 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 4थ्या षटकाला झाली आहे सुरुवात. अद्याप एकही यश मिळालं नाहीये टीम बेतवडे संघाला. यावेळेस फटका चांगला. कॅचचा कॉल. झेल ड्रॉप. दोन एकेरी धाव मिळाली. 41 ही धावसंख्या. आउटसाइड ऑफ स्टंप दिशाहीन गोलंदाजी. या ओव्हरमध्ये पहिला एक चौकार आला, सिंगल आले, त्यानंतर बाटच्या स्वरूपामध्ये एक धाव. 42 धाबा झाल्यात स्कोरबोर्डवरती. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. यस, से रिव्हर्स काल सुद्धा पाहिले आपण, ज्या वेळेस वडवली आणि कामोट्यामध्ये सामना होता, भरपूर बाहेरचा चेंडू होता, त्यावेळेस तो पंजा मिळाला. ओव्हर नंबर 4. बिग हिट केलाय, मात्र लॉंग ऑफला फोल्डर उशिराने आल्या, तोपर्यंत बॉल जाईल सीमा पार. या ओव्हरमध्ये दुसरा चौकार. चांगली फटकेबाजी. अद्याप विकेट गेली नसली तरी सुद्धा प्रत्येक ओव्हरमध्ये 1-2 चौकार आल्यातच. लेफ्टी रायटी आहे आणि लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आपल्याला जेव्हा पाहायला मिळतं ना, तेव्हा फिल्डिंगला सुद्धा फिल्डिंग करत असताना सातत्याने बदलाव केले जातात आणि तसंच काहीसं चित्र राहिलं या मैदानावरती. फुल टॉस. कॅचचा कॉल आहे. एक धाव. कॅचसाठी भरपूर प्रयत्न चांगले केले संदेश पाटीलने, तोपर्यंत अगदी समोर झेल पडला. याच दरम्यान पाहतोय आपण रेग्युलरचे खेळाडू ज्यांच्याच नावाने संघ ओळखला जातोय. घारिवली संघ म्हटलं की सुजित पाटील यांचं संघच म्हणतात. सुजित पाटील आपलं आगमन झालं या मंचावरती. आपलं स्वागत आहे. टीमला लीड करण्यासाठी आल्यात. त्यांचा 40+ संघ खेळताना पाहायला मिळतो आपल्याला. चौथा षटक. बिग हिट केलं जात आहे. बॉल बराच वेळ हवेत आहे. चेंडू पाठीमागे वळेल तोपर्यंत 2 धावा घेतल्या तिसरे धावेसाठी आणि तिसरी धाव सुद्धा वेगाने एकवटली गेलेत, कारण मिसफील्ड झाली आणि त्यानंतर घेतलेला फायदा. 3 धावा कंप्लीट केल्यात. ओव्हर समाप्त झालाय आणि धावा झाल्यात त्या 4 षटकाच्या सांगतेनंतर 50 धावा. 50 धावांची पार्टनरशिप झाली आहे
अद्यापर्यंत एकही यश मिळालं नाही आहे. टीम बेतवडे संघाला संध्या जरूर निर्माण झाल्या होत्या, मात्र 2 वेळा झेल सोडले गेले, त्यामुळे त्यांना त्या धाबा आल्या आणि 50 धाबा एक्झॅक्टली 4 ओव्हरमध्ये. शेवटचं षटक आहे. आता या ओव्हरमध्ये सुद्धा आक्रमणाला होईल सुरुवात, कारण 2 फलंदाज सेट झाल्यात चांगल्या प्रकारे. सुधीर पाटील आणि वसंत पाटील दोन्ही फलंदाजांनी अद्यापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. वसंत पाटीलचा विचार केला तर 12 चेंडू 27 धाबेवरती खेळतोय आणि सुधीर पाटील 12 बॉल 21. संदेश पाटील शेवटचं षटक टीम बेटवडेच्या वतीने. चला नेक्स्ट मॅच साठी रिपोर्टिंग करायचे सापाट टीमचे कॅप्टन आणि देसाई. हो फटका येते चांगला उंचावरती आहे. झेल झेल हो हो नाही आहे. एवढ्या उंचावरती अंदाज घेणं थोडंसं कठीण काम असतं आणि येते 3 धावा. पा 3 धाबा एकवटल्या गेल्यात. कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र या 3 धावा मिळाल्या. या स्पर्धेतील 15वी तिहेरी धाव आहे. हा लेखाजोखा असं स्कोरिंग म्हटलं की आता साधं सोपं काम राहिलं नाही आहे. प्रत्येकाचा जॉब हा रिस्की झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला रिस्क घेऊनच ते काम करावं लागतं. ओ क्लीन बोल्ड, अगदी सरळ चेंडू आला, खाली राहिला आणि चेंडूने एष्ट्यांचा वेध घेतला. बॅटर बाद. पहिला धक्का वसंत पाटीलच्या स्वरूपामध्ये लागलाय टीम घारिवलीला. या धावसंख्येवरती पहिला विकेट गेला. 53 धावसंख्येची पार्टनरशिप बनवली गेली या पहिल्या गड्यासाठी आणि राम पाटील आल्यात नवीन बॅटर. निश्चित राम पाटील यांची दुसरी स्पर्धा आहे. यावर्षी त्याने पुनरागमन केलंय. स्ट्राइक वरती पाहतोय. पटका चांगला स्वीट साऊंड आलाय. खेळाडूच्या आबाक्याच्या बाहेर. फटक्यामध्ये ताकद भरपूर होती. खेळाडू येण्याच्या अगोदर वाकण्याच्या अगोदरच चेंडू निघून गेला. ताकदवर हे बॅटर असतात, कारण ज्याने एक काळ गाजवला खेळत असताना घारिवली संघाला भरपूर चांगलं योगदान राहिलं. मोठे मोठे फटके खेळले आणि आता 40+ मध्ये जेव्हा झाले तेव्हा मात्र आता हा पहिला चौकार येत असताना पाहायला मिळाला. खूपसूरत ट्रॉफ्या तुम्हाला पाहा मिळतात आगाशांच्या. मी अगोदरच सांगितलं की आगासनवाल्यांची स्पर्धा आगली वेगळी असते. कोणी कितीही करण्याचा प्रयत्न केला, कारण ते एक करून दाखवतात. भले थोडं का होईना, वेगळं का होईना, मात्र दरवर्षी प्रमाणे त्यांच्या ट्रॉफ्या आकर्षक असतात. आयोजन नियोजन शिस्तबद्ध असं. वेगवेगळे पारितोषिकं तुम्हाला मिळतात जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता तेव्हा. इथे रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, काम तमाम आणि डायरेक्ट हिट झालंय. बऱ्याच वेळेला जेव्हा जेव्हा हिट केलं गेलंय ना तेव्हा बॅटर बाद होतात आणि तसंच चित्र पाहायला मिळालं. एक धाव घेत असताना पहिल्या बॉलवरती आला चौकार, त्यानंतर लगेचच रनआउट.
शेवटचं षटक मार्गस्थ आहे. फुल टॉस बिग हिट केलाय. फिल्डर आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर. षटकार 6 धावा. त्रेसष्ट 63. काल सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये 66 धावा झाल्या होत्या शील्ड आणि नाबालीच्या पहिल्या सामन्यात. पुन्हा एकदा फुलटॉस. पुन्हा एक षटकार. लागोपाठचे 2 आल्यात. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यात सुधीर पाडीच्या बॅटमधून. आणि एकंदरीत धावसंख्या पाहिली तर 69 झाल्या. आणि 70चं मोठं टार्गेट या मॅचमध्ये राहील बेतवडे टीमला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन देसाई आणि त्याचबरोबर सापाड संघ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण प्रथम आणि द्वितीय पारितोषिक ट्रॉफी आम्हाला सुपूर्द करण्यात आल्यात. कैलासवासी अभिमन्यू शिवा मुंडे व कैलासवासी बारकुबाई अभिमन्यू मुंडे यांच्या स्मरणार्थ अजित मुंडे यांच्याकडून देण्यात आल्या. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी रामानागो मुंडे यांच्या स्मरणार्थ जितेन वामन मुंडे यांच्याकडून. मालिकावीरासाठी जी ट्रॉफी आहे ती कैलासवासी हनुमान बुधाजी मुंडे यांच्या स्मरणार्थ नितेश गजानन मुंडे यांच्याकडून. बेस्ट बॉलरसाठी व उत्कृष्ट फलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी बिनेश भास्कर मुंडे यांच्याकडून. त्याचबरोबर सामनावीराच्या ट्रॉफ्या कैलासवासी निकेश गोरखनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ केजू गोरखनाथ मुंडे यांच्या वतीने देण्यात आल्यात. मालिकावीर सायकल कैलासवासी उत्सव अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ मनोज मधुकर पाटील यांच्याकडून देण्यात आल्या. कूलर कैलासवासी सुमन कालुराम मुंडे यांच्या स्मरणार्थ कालुराम रामा मुंडे आणि मनोज पाटील वडवली यांच्या वतीने. त्याचबरोबर मेडल आहेत ते कैलासवासी सुनील सदाशिव मुंडे यांच्या स्मरणार्थ जयेश सुनील मुंडे. त्याचबरोबर उत्सव अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ राहुल सोमनाथ मुंडे यांच्याकडून मेडल देण्यात आले. पाण्याची सोय ओम गोमा मुंडे, विराज गजानन मुंडे, नितीन मोहन मुंडे, श्रीधर बेडेकर आणि कृष्णा मडवी यांच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धेसाठी बॉल अंकुश मडवी जे साब्याचे आहेत आणि योगेश अशोक मुंडे आणि रवी मुंडे यांच्याकडून पुरवण्यात आलेले आहेत. त्यांचं सतोष आभार. त्याचबरोबर दानशूर दाते ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी सरळ हाताने मदत केली आहे ते जॉयभाई डिसेल्वा, एक दानशूर व्यक्तिमत्व, सातत्याने आगासन संघावरती राहिलेले त्यांचं प्रेम. त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक शैलेश शेठ मनोहर पाटील, समाजसेवक कैलाश मनोहर पाटील, रमाकांतजी दशरथ मडवी विद्यमान नगरसेवक, त्याचबरोबर चरणदाजी मात्रे समाजसेवक, काशीनाथ शेठ पाटील समाजसेवक, शक्ती मुंडे, अनिल नाईक, पिंट्या पाटील, विशाल भगत, हनुमान अभिमन्यू मुंडे, अजित मात्रे, तुकाराम मुंडे ह्या दानशूर दात्याने आम्हाला सडल हाताने मदत केली आहे. त्याचबरोबर दीपकजी जाधव विद्यमान नगरसेवक, श्रीधर पाटील, साई शेलार नगरसेवक खंबालपडा, गुरु नाईक, उमेश मुंडे, सूर्यकांत पाटील साबेगाव, अर्जुनबाई पाटील जे आपले अध्यक्ष आहेत 40+ संघटनेचे आणि विद्यमान नगरसेवक. त्याचबरोबर जितेन मुंडे, मोतीराम दळवी, बिराज मुंडे, विनेश मुंडे, शशिकांत बेडेकर, सदाशिव पाटील बेतवडे, विश्वास भालेराव, रवी मात्रे देसाई, नवनीत पाटील, गणेश सालुंके, अजित मुंडे, राजकुमार मात्रे, विपुल मुंडे, कुणाल पाटील साबे, प्रवीण पाटील दातिवली, जालिंदर मुंडे, गणेश सकाराम मुंडे, वैभव बेडेकर, सुरेश मुंडे, जयेश मुंडे, सोपान मात्रे, शशिकांत बेडेकर, योगेश मुंडे, विश्वास भालेराव बेतवडे, रवी मात्रे देसाई, प्रवीण पाटील, प्रमोद मडवी जे आपले उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर अंकुश मडवी साबे, महेंद्र मुंडे, विद्याधर मुंडे, नितेश मुंडे, गणेश सालुंके, प्रथमेश माऊसरे, कृष्णा मुंडे आणि धनंजय बेडेकर
या सर्वांनी आम्हाला सढळ हाताने मदत केली. ते सर्व दानशूर दात्यांचे आम्ही सतश आभारी आहोत. कारण स्पर्धा म्हटले की तुमचा हातभार आवाज असतो, ज्यासाठी तुम्हाला मदत छोटी का होईना मात्र मदतीचा हात ज्या ज्या मान्यवरांनी दिला त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानून या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा घेऊन चालतोय. खेळाचं पहिलं सत्र संपलं. 69 धावा केल्या गेल्यात. 70चं मोठं टार्गेट आहे टीम बेटवडे संघासमोर. आणि जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा मायक्रोफोनवरती आम्ही इन्व्हाइट करतोय आमचे कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे उपाध्यक्ष नितीन सर काळणे यांचा आवाज तुम्हाला खेळाच्या उत्तरार्धामध्ये ऐका मिळेल. धन्यवाद जगदीश दादा. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गण्याला वंदन करून ही स्पर्धा आपण पाहतो. जयगाव देवी 40+ क्रिकेट संघ आगासन ए आयोजित आगासन गावदेवी चषक 2026 आणि स्पर्धेचा दुसरा दिवस. आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅचमध्ये 69 धावा घरवली संघाने उभारल्यात. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 70 बनवाव्याच लागतील बेतवडे 40+ संघाला. त्यासाठी चला मी जोडी आपण पाहतोय. संदेश पाटील स्ट्राईक हेडला आहेत. नॉन स्ट्राईक हेडला संदीप भोईर आहेत. आणि पहिलं षटक घेऊन जायचं वसंतने या मॅचमध्ये 27 धावांची इनिंग साकारली. सुधीरच्या बॅटमधून 36 धावा आल्या. फुलटॉस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. डाय जरूर मारली झेल सुटल्यानंतर. आणि होतं क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा कॅचेस सुटतात. घारिवली संघाचा कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तर सुजित शेठ पाटील घारिवली बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर चर्चेत असलेलं नाव आहे. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिकसाठी. चला सपाट टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या देशाचे कॅप्टन उपस्थित आहेत. सपाट टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. वसंतला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली असती. जवळजवळ बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दिला गेला होता. शॉर्ट बॅकवर्ड्स केलेला करसनदादा पाटील आहेत लेजंड क्रिकेटर. आणि ही मंडळी सर्व रेग्युलर क्रिकेट भरपूर प्रमाणात खेळलेले सध्या 40+ खेळत आहेत. राईट राऊंड द विकेट. जेव्हा जेव्हा घरली संघ रक्कीचा डॉट बॉल आहे. वसंत होते. संतोष पाटील उर्फ बाळू हे नाव भरपूर चर्चेत राहिलं. बाळूदादांच्या भरपूर लांब लांब षटकार आम्ही पाहिले. प्रीमियर कॉलनीचं मैदान असेल देसाईचं मैदान असेल अनेक क्रीडांगणं त्यांनी गाजवली. मात्र मधल्या काळामध्ये थोडीशी दुखापतग्रस्त होतं. स्वतःला नक्कीच त्यांनी सावरलेलं आहे. क्रिकेट जेव्हा जेव्हा खेळलं जाईल नक्कीच संतोष पाटील उर्फ बाळू यांच्या नावाचा उल्लेख सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केला जातो. आणि घारिवली म्हटलं तर सर्वात जास्त उंच खेळाडू कोणत्या टीममध्ये असतील तर ते गाव म्हणजे घारिवली. डॉक्टरांचं गाव म्हणून सुद्धा या गावाला ओळखलं जातं. पंडित दादा पाटील असतील आमचे ज्येष्ठ समालोचक रोशन संते असतील. ज्याप्रकारे मी सुजित पाटील यांचा मगाशी उल्लेख केला. आताच दोस्ती चषक ही स्पर्धा आम्ही पाहिली होती जुनू डोंबीच्या मैदानात. तिथे घारिवली संघाने काय जबरदस्त खेळ करत असताना सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. सेमीफायनलमध्ये आय थिंक संघ पराभूत झाला. मात्र खेळला जबरदस्त. हारजीत हा क्रिकेटचा एक पार्ट असतो. पण तुम्ही चांगलं किती खेळलायत हे महत्त्वाचं आहे. सर्वच तर जिंकणार नाही आहेत. हा चेंडू जास्त बाहेर निघाला आहे. पडल्यानंतर संदीप भाणे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आला आहे. 70 चेस करायचे आहेत. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहेत. इंटरनॅशनलला 434 धावा पण चेस होताना पाहिल्या. T20मध्ये 245 चेस झाले आहेत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 100 धावाही चेस झालेले आहेत. रनआउटची संधी होती मात्र गिरीश पाटील दिली होती मिड ऑफला. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 5 वरती. 70 धावा चेस करायचे आहेत. 20 पेक्षा जास्त डॉक्टर एकाच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गौरव मुंडे बघा त्यांच्याकडे कूलर सुद्धा या स्पर्धेमध्ये आणि ते घेऊन आलेत. 5 धावा दापलकावती लागलेत. फुलटॉस बॉल होता. क्रॉस लाईन खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. कारण मोठे फटके मारायचेच आहेत कारण तुम्हाला 70 चेस करायचे आहेत. आणि 70 अशा चेस होणार नाहीये. त्यासाठी चौकार षटकार मारावे लागतील.
14.00 सरासरी धावा करायच्या. मिड ऑफच्या वरून हा बॉल पाठवलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाईल. संदेशच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. वसंतने धावा खर्च केल्या 9. एक विकेट वसंतला मिळाली नाही, मात्र धावा कमी खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती जरूर चौकार आला, मात्र 10 पेक्षा कमी धावा देणारा गोलंदाज पॉवर प्ले मध्ये हा एक चांगला गोलंदाज मानला जातो आणि वसंतने फक्त 9 दिल्यात. चला सापा टीमचे कॅप्टन खेळाडू कोणी प्रतिनिधी आला असत या. आणि जय वागेश्वर देसाई 40+. 40+ मध्ये सातत्याने ज्या टीमची चर्चा आहे देसाई 40+. बॉल हवाय का? ओके, बॉल फेका. बॉल बिंदास का बॉल हातामध्ये ठेवलाय. मग आता फोन आलाय. होतं ना असं क्रिकेटमध्ये, विसरले ते की बॉल माझ्या हातामध्ये. कालचा दिवस आपण पहिला पिसिवली संघाने जबरदस्त खेळ केला. शेवटच्या मॅचमध्ये 6 बॉल 9चे संतोष पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. एक चांगले स्कोरर सुद्धा आहेत. बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा घालूच्या स्पर्धेमध्ये कृष्णा मुंडे साहेबांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. सापा टीमचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. चला देसाईचे कॅप्टन आपण या. गुरुनाथ म्हात्रे साहेबांचे आगमन झाले आणि इथे प्लेड ऑन. फलंदाज बाद संदीप चिखे इथे समाप्त होईल. पहिला धक्का 9 वरती लागत असताना बेतोडे 40+ संघाला 70 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. चला किसन म्हात्रे या. टॉस करूया आपण. विकेट गेलेली आहे. वेळ आपल्याकडे. सापाड विरुद्ध देसाई मध्ये आपण टॉस करणार आहोत. आमचे मान्यवर कृष्णा मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. सोपान पाटील आलेले आहेत. रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळले सोपान. किरण दळवी साहेबांचं आगमन झाले. जातीविषयी त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. किरण दळवी साहेब आपलं हार्दिक स्वागत. गुरुशेठ म्हात्रे देसाई गावचे उद्योजक, त्यांना विनंती आपण या. आणि पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय तो देसाई टीमने. किसन म्हात्रे जेव्हा इतर टॉस बऱ्याच वेळा ते जिंकतात, हे वैशिष्ट्य त्यांचे. पुढच्या मॅचचा टॉस झाला. देसाई संघाने टॉस जिंकलेला. जय वागेश्वर देसाई संघ. अकुटप्याचा बॉल उंच गेलाय. गिरीश सांगतात वसंतला तू धाव, वसंत सांगतात तू धाव, आणि चेंडू 1 माऊस सीमा पार चौकार. नाही फटकाही गॅप मध्ये होता, असं नाही. 15 खेळाडू धावले असते, कदाचित बॉल मिळाला असं नाही मिळाला असता, चौकार अडला असता. कॉर्डिनेशन होणं गरजेचं आहे. संख्या 13 वरती आपल्या पाहायला मिळते. गुरुशेठ म्हात्रे यांचे आगमन झाले. देसाई गावचे, त्यांना विनंती असेल या. देसाई 40+ संघाच्या खऱ्या अर्थाने आधारस्तंभ म्हणून रविशेठ आपण म्हणजे गुरुशेठ म्हात्रे यांची ओळख आहे आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. देसाई बी संघ आम्ही अनेक वर्ष रेग्युलर मध्ये पाहिला. इथे फटका चांगला आहे, मात्र आता गिरीशला बघा. आणि हेच तर वसंत मगाशी सांगत होते की तुला तिथे थांबायचे, तिथेच झेलेल, आणि आलाय. सोपानची खेळी समाप्त. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना सोपान पाटीलच्या स्वरूपात बेतोडे संघाला 70 धावा चेस करायचे आहेत. संजय मुंडे साहेबांचे आगमन झाले. या स्वागत आहे आपले. गुरुशेठ म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. देसाई गावचे, त्यांचं हार्दिक स्वागत. टायगर चषकमध्ये सुद्धा दादांचं योगदान आम्ही पाहिलं. टायगर चषकामध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून डोनेशन देण्यात आलं होतं. आणि स्वतः एक क्रिकेटर आहेत. आणि जेव्हा देसाईच्या मैदान स्पर्धा होते, नक्कीच त्यांच्या माध्यमातून मोफत नेट सेवा दिली जाते. राजेश पाटील ज्यावेळी आम्हाला मिळाले, सांगितलं की आमचा सराव नाहीये. धावाही 69 झाल्या. सराव नसताना झेलही अचूक टिपतायत. मग प्रॅक्टिसची गरज नाहीये.
जास्त प्रॅक्टिस केल्यानंतरही चांगला खेळ होत नाही भावेश. बरेचसे संघ आम्ही पाहतो रोज प्रॅक्टिस सकाळ संध्याकाळ, मग मॅचला खेळ होत नाही. आणि होतं ना, जर जास्त वेळ तुम्ही तेच करत राहिले तर मॅचला स्कोर होणार नाही ना. पद्माकर भोईर आलेत. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाले, पंच वाईटची गुण करतायत. 1 धावसंख्या पुढे सरकली ती 14 वरती. पद्माकर भोईर म्हटल्यानंतर आमच्या समालोचन करिअरमधलं खूप मोठं योगदान आहे भावेश. खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच ज्यावेळी आम्ही समालोचनाला सुरुवात केली, पहिल्यांदा पद्माकर भोईर यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म दिला आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही समालोचन करतो. मात्र पहिली संधी आणि पहिला विश्वास ज्याने आमच्यावरती दाखवला ते पद्माकर भोईर आता बॅटिंगला आलेत. आणि पहिला बॉल जरूर वाईड होता, त्यानंतर हा चौकार आलाय पद्माकर भोईर यांच्या बॅटमधून. अठरा धावा. जे म्हाटाडी येथे स्पर्धा व्हायची ओपन ग्रामीण, त्यावेळी मी समालोचन सुद्धा करत नाही. त्यावेळी पद्माकर असतील, महेंद्र म्हात्रे असतील, धानसरचे विश्वास पाटील, टोंडरे, हे असे दिग्गज खेळाडू. या खेळाडूंना लोक घरी घ्यायला यायची. पद्माकर भोईर यांनी भरपूर प्रगती केली. टेनिस बॉल क्रिकेट, ओपन क्रिकेट सुद्धा ते भरपूर खेळले. आता मकर संक्रांत चषकमध्ये ज्यावेळीपासून त्याला नक्कीच दुखापत झाली डोळ्याला, त्यानंतर क्रिकेटपासून थोडेसे मागे आले पद्माकर भोईर. रेग्युलर क्रिकेटमध्ये ज्यावेळी मॅच खेळत होते मकर संक्रांत चषक निजे ग्राउंडमध्ये, आणि त्यानंतर त्यांना डोळ्याला थोडीशी दुखापत झाली. दशरथ मामा यांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या. कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य हनुमानदादा पाटील यांचे आगमन झाले, त्यांना विनंती आपण या. इथे नाही भरपूर बाहेर आहे ऑप्शनच्या, नाही ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. अपील करणं स्वाभाविक आहे, गोलंदाजाचं काम असतं. मात्र ऑप्शनच्या संतोषने बघा जबरदस्त गोलंदाजी केली. 70चं टार्गेटचा पाठलाग करत असताना धावा झाल्या त्या 18. 52 धावांची अजूनही गरज आहे. 3 षटकांत तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळेल. आणि अत्यावश्यक असेल तुम्ही कधी मागणी करू शकता. लक्षात घ्या, पाणी हवंय ना, ओके, पाणी हवं असेल कधी मागणी करा, असं नाहीये. 40+ खेळाडू, ऊन भरपूर आहे, पाणी घेऊन जायचं मैदानात. पुढच्या मॅचचा टॉस झाला. देसाई 40+ संघाने टॉस जिंकलाय. मात्र निर्णय काय घेतले बघायचे. गोलंदाजी सपाट संघ तुम्हाला बॅटिंग करायचे पुढच्या मॅचमध्ये. खेळाडू कक्ष एका वेगळ्या साईडला आपण पाहतोय. दोन षटकात 18 धावा आल्यात. 18 बॉलमध्ये 52 धावा या मॅचमध्ये अजून करायचे. मॅच संपली नाहीये. सप्रा क्रीडांगण असं क्रीडांगण इथे कधी कितीही धावा चेस होतात. मात्र त्यासाठी धावा कराव्या लागतील, बॅटिंग चांगली करावी लागेल, खेळपट्टीवर तुम्हाला थांबावं लागेल. श्रीमामा श्रीधर पेडेकर सुद्धा उपस्थित आहेत. गुरुशेठ म्हात्रे असे 2 असे दिग्गज व्यक्ती आहेत जे एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा त्यांची ओळख राहिलेली आहे. ज्यावेळी मी मगाशी जो उल्लेख केला माटाडी येथे जे मंदिराच्या इथे मॅचेस व्हायचे, त्यावेळी आम्ही मॅचेस बघण्यासाठी यायचो. तेव्हापासून बरेचसे संघ पॅक करायचे श्रीमामा. ओपन क्रिकेट भरपूर खेळलं जायचं. त्यावेळी फारशा ग्रामीणच्या मॅचेस तेव्हा व्हायच्या नाही. ग्रामीण बॉल टेनिस क्रिकेटला जेव्हापासून सुरुवात झाली त्यानंतर जय वागेश्वर देसाई हे नाव भरपूर चर्चेत राहिलं. देसाई आणि सागाव जेव्हा जेव्हा मॅचेस व्हायच्या, रफ अँड टफ मॅचेस पाहायला मिळायच्या, म्हणजे चुरशीच्या मॅचेस. त्यांची लढत म्हणजे एक पहिल्या मॅचला जरी त्यांची मॅच लागली तर फायनल मॅचसारखी ती मॅच व्हायची. बेतोळे संघ सुद्धा तेव्हा काळापासूनच क्रिकेट खेळत आहेत. दातिवली असेल, घारिवली, आगासन रेग्युलर क्रिकेट खेळून आता 40+ खेळत आहेत. संजय मुंडे सुद्धा येत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. काल ते इन ॲक्शनमध्ये होते आणि काल एक स्टंपिंग जबरदस्त केली त्यांनी. क्लोज होता DCL, पाय थोडासा पुढेच राहिला बॅटरचा. आय थिंक नरेश होते बॅट्समन, नरेश पाटील फिसिलिशी होते बॅट्समन होते. त्यांची बॅटमध्ये धावा येत होत्या, त्यानंतर त्यांची स्टंपिंग, त्यानंतर धावांमध्ये थोडासा अंकुश लागला. 18 बॉलमध्ये 52 अजूनही करायचे आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये वसंत आलेत. वसंत पाटील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही नाव चर्चेत राहिलेले. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा एक वेळा घारवी संघाने जिंकली होती. त्यावेळी सुधीर पाटील मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी, त्यांना बाईक मिळाली होती.
सत्यवान पाटील बघा दातिवलीच्यात मात्र त्यांची प्रचंड मेहनत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं कधीच पाहिलं जात नाही की हा कुठल्या गावचा आहे. प्रत्येक जण आपल्या परीने मदत करत असतात, आयोजकांना असतील, टीम्सला असतील. त्यामुळे ग्रामीणमध्ये कधी असं पाहिलं जात नाही की मी कुठल्या गावचं आहे, कुठल्या गावची स्पर्धा आहे. हे कधीच आणि हीच खरी ओळख आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमुळे. याचमुळे तर ग्रामीण खेळाडू असतील, मित्र परिवार याच्यामुळेच तर जोडला गेला आहे. त्यासाठी अर्जुनभाई पाटील यांना आम्ही धन्यवाद देऊ. इथे चेंडू उंच गेलाय, गिरीश आलेत. जजमेंट चांगला आहे गिरीश पाटीलचा. मिड विकेटला झेल टिपलाय, वसंतच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज संदेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ आगासन 40+ आयोजित गावदेवी चषक 2026 आपण पाहतोय. आणि आगासन म्हटल्यानंतर एक परभणी असते खऱ्या अर्थाने. या स्पर्धेचं स्वरूप म्हणजे ट्रॉफीज. आगासन गावाची ओळख तर या ट्रॉफीमुळेच तर झाली सुरुवातीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि आता मात्र सलग 3 चौकार मारा, 3 षटकार मारा तुमच्यासाठी बनारसी साडी सुद्धा आहे. काल बऱ्याचशा खेळाडूंना ती साड्या मिळाल्या. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक जर तुम्ही घेताय तर तुम्हाला साडी मिळू शकते. काल बघा माटाडी संघ पराभूत झाला, मात्र आशीर्वादला साडी मिळाली सेकंड राऊंडमध्ये. शीलच्या 2 खेळाडूंना साडी मिळाली, तकदीर आणि किशोर. फलंदाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. कोमलला ही संधी आली होती, सुनील भोईर यांना संधी आली होती, पण त्यांच्याकडे ती संधी हुकली. पुढच्या मॅचमध्ये देसाई संघ खेळणार आहे, त्यांच्या विरोधात सापाड संघ आहे. फुल टॉस, फक्त दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आठशे 4 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्या पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून कुमारी आर्या रेश्मा रवींद्र मुटे आजदेगाव हिचाही एक विशेष सन्मान गावदेवी क्रिकेट संघ आगासन ए च्या माध्यमातून केला जाणार, जिने आपण पाहिलं तर सुवर्ण पदक पटकावलंय. आणि आमच्याच गावातील खेळाडू रवी मुटे यांची जी कन्या आहे आर्या, तिचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. सब ज्युनियर नॅशनल अट्यापाट्या फेडरेशन चॅम्पियनशिप 2025-26 मध्ये तिने सुवर्ण पदक पटकावलं होतं. मात्र आता पद्माकर भोईरच्या बॅटमध्ये धावा यायला सुरुवात झाली. आलाय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलग तिसरा आला तर पंच काही शकत बॉल. तेरा चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे अजूनही. हा चांगला चेंडू होता. सलग तिसरा चौकार आला असं साडी मिळाली असते पद्माकर भोईरेंना. 2 धावा इथे मिळालेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. बारा बॉलमध्ये 41 धावा अजूनही करायच्यात. वसंतचं 2 षटकांचा स्पेल समाप्त झालेला आहे. संतोषने 1 षटक टाकलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या. चला मॅच लगेच सुरू करा. पुढच्या मॅचमध्ये देसाई संघ टॉस बिन आहे ते गोलंदाजी करणार आहे. सापाड संघाला बॅटिंग करायची आहे. त्यानंतर घेसर विरुद्ध नवापाडा आणि निजे बी विरुद्ध काटई अशा 8 संघ आज इन ॲक्शनमध्ये आहेत. आणि बघा जे सुपर 3 मध्ये कोण पोहोचेल. प्रत्येकाला वाटेल असेल भावेश की आपण सुपर 3 मध्ये पोहोचलो तर ही ट्रॉफी आपल्या घरामध्ये असावी. आता त्यासाठी मेहनत करावी लागेल. 3 मॅचेस जिंकाव्या लागतील किमान. ज्या प्रकारे पिसोली संघाने 3 मॅचेस जिंकल्या. सुधीर आलेत ज्याचा मगाशी मी उल्लेख केला. ज्यावेळी दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेचा विजेता संघ होता घारिवली, ते मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी सुधीर होते, ज्यांना बाईक मिळाली होती.
घारिवली म्हटल्यानंतर सुजित पाटील हे नाव लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं, कारण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिला हेलिकॉप्टर शॉट कोणी मारला असेल खिडकालीच्या मैदानात ते नाव आहे सुजित पाटील घारिवली. त्यानंतर आता सर्वच खेळाडू हेलिकॉप्टर शॉट खेळतात, प्रत्येक खेळाडू तो प्रयत्न करतात, मात्र प्रत्येकाला यश मिळत नाही. फुलटॉस होता मिड विकेटला, क्षेत्ररक्षक गिरीश, झेल थोडासा कठीण होता हे माहिती आहे गिरीशला, त्यामुळे त्यांनी घाई केली नाही आहे. धावा 30 वरती पोहोचलेत. 11 बॉलमध्ये आता 40 करायचे आहेत, इतकं सोपं नाही आहे, मात्र अशक्य नाही आहे, प्रयत्न करावे लागतील. पद्माकर भोईर असे मॅचेस भरपूर वर्ष ते क्रिकेट खेळलेत, अशा मॅचेस त्यांच्यासमोर बऱ्याच वेळा आलेले आहेत. एकच धाव मिळेल. सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. बेतवडे 40+ संघाला 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 39 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. टॉस जिंकून बेतवडे संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र घारिवली संघाने धावांचा डोंगर उभारला. त्याचं कारण सुधीर पाटीलच्या 36 धावा आणि वसंतच्या महत्वाच्या काही धावा आहेत आणि विकेट आली आहे सुधीरच्या खात्यामध्ये. पहिली विकेट सुधीरने घेतली बघा. करसन पाटील कौतुक असताना यष्टिरक्षक मुकुंद एक जबरदस्त यष्टिरक्षक, कारण किती वेगवान गोलंदाज असल्यानंतर ते क्लोज यष्टिरक्षक रेग्युलरमध्ये आम्ही भरपूर वर्ष पाहिलं. घारिवली म्हटल्यानंतर नवनाथ संतेना आम्ही नेहमीच मिस करतो. याच टीमसाठी भरपूर वर्ष ते क्रिकेट खेळले. रुची म्हात्रे असतील त्यांनाही आम्ही मिस करत असतो. रणजित म्हात्रे असतील, वीरेन म्हात्रे असतील, हे भरपूर दिग्गज खेळाडू आपण गमावले. नवीन बॅटर कमलाकर तांडे आलेत. मॅच इथून थोडीशी एकतर्फी होत चालले, मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. क्रिकेट या खेळामध्ये मॅचचा रिझल्ट काही लागो, मात्र तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न करावे लागतील. इथे विकेट मिळेल का? आणि मिळाली. सुधीर बघा ज्याने 36 रन्स केल्या होत्या आणि बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यानंतर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आणि जर हॅट्रिक पूर्ण केली तर आयोजकांच्या वतीने एक बनारसी साडी सुधीर पाटीलला मिळेल. 40+ मध्ये भरपूर काही मिळतं नेहमीच. भरघोष बक्षीस असतात, सुंदर ट्रॉफीज असतात, बऱ्याच वेळा जेवणाची व्यवस्था असते, त्यामुळे भरपूर काही आहे. आमचे मित्र राजेश कांबळे सुद्धा आलेत, त्यांचे हार्दिक स्वागत. भरपूर वर्ष ती जवानमान बेतवडे संघासाठी रेग्युलर क्रिकेट सुरुवातीचा काळ आम्ही पाहिला, ज्यावेळी आम्ही नवीन समालोचकाला सुरुवात केली होती. महेंद्र आलेत बॅटिंग करण्यासाठी. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर बघायचं सुधीर हॅट्रिक पूर्ण करेल का? बघायचं या स्पर्धेत एकही विकेट हॅट्रिक पूर्ण झाली नाहीये. पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का? सुधीर राईट मोड द विकेट. हॅट्रिक होईल का? राम पाटील आहेत. साडी सोडली रामने, आता असंच म्हणावं लागेल, कारण साडी मिळाली असती सुधीरला. रामने काय केलंय? हॅट्रिक ही पूर्ण झाली असती या स्पर्धेतील. जजमेंट चांगला होता, जवळजवळ राम पाटील झेल पर्यंत पोहोचले असते. नक्कीच सराव नाहीये त्यामुळे या गोष्टी घडतात. इथे मात्र सन्मान दिलाय, कारण की इथून मॅच जिंकणं आता कठीण झालंय. ते बेतवडे 40+ संघाला षटक संपलेलं आहे. चला चला मॅच सुरू करा राम लगेच. या फिल्डर या जागेवर. 38 धावा हवेत 6 चेंडू मध्ये. चेंडू मध्ये 38 करायचे आहेत. चला पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे, सापाड आणि देसाई. राम पाटील आता बघायचंय फॉलो थ्रू मध्ये झेल पकडतायत का? चला बॉल हातात बसत नाही असंच म्हणावं लागेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक. आता इथून मॅच जिंकणं कठीण झाले ते माहिती आहे रामला, त्यामुळे या झेलचा फारसा नुकसान होणार नाहीये घारिवलीला. भरपूर दिवसांतर घारिवलीला आम्ही खेळताना पाहिलं, मात्र संघ बॅलेन्स आहे. बऱ्याचशा स्पर्धा खेळायला हव्या खरं तर. घारिवली संघ ज्या पद्धतीने त्यांचा संघ तुम्ही पाहतायत, वसंत सारखा अष्टपैलू खेळाडू आहे, गिरीश आहे, संतोष सारखा चांगला बॉलर्स आहे, सुधीर पाटील आहेत, रसन पाटील आहेत, त्यामुळे बऱ्याचशा स्पर्धा खेळत नाही असा संघ. कदाचित खेळाडू उपलब्ध नसतील बऱ्याच वेळा.
बरेचसे खेळाडू जॉबला असतात, प्रत्येक स्पर्धा खेळतील असं नाही आहे. आणि आज खेळलेत, नुसते खेळले नाही तर चांगले खेळलेत. चांगला चेंडू, चेंडूला बॅटचा संपर्क झाला नाही आहे. राम पाटील, वसंत पाटील, दोन बंधुराज अष्टपैलू खेळाडू आहेत आणि अष्टपैलू खेळाडू तुमच्या संघामध्ये असणं गरजेचं आहे. 3 चेंडूमध्ये 36ची गरज आहे. तर मी इथून आता औपचार तर सोडले असंच म्हणावं लागेल. मॅचमध्ये मजा आली नाही आहे मात्र लॉंग ऑन. कॉल द्या कारण की सतीश दादा पाटील स्मृती चषकामध्ये अशीच टक्कर झाली होती. मोठी देसाईची खेळाडू होती आणि काल ज्यावेळी सागावच्या स्पर्धेचे ड्रॉ झाले त्यावेळी मॅच लागली मोठी देसाई आणि देसाई. विकेट मिळाली रामला. नारायण आलीत बॅटिंग करण्यासाठी बघा. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर बेतोडे गावाची चर्चा भरपूर राहिलेली आहे. रेग्युलर क्रिकेट फॉर्मॅट ज्यावेळी सुरुवातीला हेच खेळाडू खेळले, राजेश भोईर असतील, बिंदास पद्माकर, संदेश पाटील, चला नारायण बघायचं शेवटच्या बॉलवरती षटकार मारतायत का, मारू शकतात. मॅचमध्ये मजा आली नाही कारण की सामना एकतर्फी असल्यानंतर मजा येत नाही. मात्र रामने अजून एक विकेट घेतली. या ओव्हरमध्ये रामने घेतल्यात विकेट 2 आणि सामना जिंकलाय तो घारिवली 40+ संघाने. अभिनंदन घारिवली 40+ संघ. आणि या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आमचे मित्र सुजित पाटील, तुमचे अभिनंदन कारण की पहिलाच भरपूर दिवसानंतर घारिवली संघाला खेळताना पाहिला आणि मॅच जिंकलेली. चला देसाई संघ फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि सापड संघ आपली सलामी जोडी लगेच वाढवायची. 15 बॉलमध्ये 36 आणि गोलंदाजी करताना 2 विकेट घेणारा सुधीर पाटील ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आमचे मित्र सँडी सुद्धा आज इन ऍक्शन मध्ये. दशरथ पाटील साहेबांना विनंती असेल या आपण. दशरथजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत. मी श्रीधर बेडेकर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते गुरुशेठ मात्रे यांचा सत्कार करायचा आहे, ज्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक पॅकर्स म्हणून सुद्धा ओळख त्यांची राहिलेली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तर या गुरुशेठ मात्रे आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सपाट संघ काहीतरी सूचना करते दादा बघा. गुरुशेठ मात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक यशस्वी उद्योजक आणि एक पुरस्कर्ते आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर. अनेक वर्ष रेग्युलरमध्ये देसाई बी संघ त्यांचा आम्ही पाहिला नाही तर देसाई 40+ जो संघ खेळतो त्या संघाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे देसाई संघाला बऱ्याचशा वेळा भावेश पुरस्कर्त्यांची मागणी असते.